मुंबई ठाणे उपनगरीय रेल्वे मार्गावरची वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदीय कामकाजाच्या नियम क्रमांक 377 अंतर्गत लोकसभेत उपस्थित केला। रेल्वे मंत्र्यांनी या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी केली। 2024 या वर्षामधल्या आकडेवारीनुसार वाढती गर्दी, रेल्वे रूळ ओलांडणं आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। मध्य रेल्वेच्या सध्याच्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा 4 पट अधिक प्रवासी प्रवास करत असल्यानं सुपर डेन्स क्रश लोडची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे लोकल ट्रेनच्या दरवाजांना लटकून प्रवास करणं आणि अपघात होणं ही मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर नियमित बाब बनली असल्याचं खासदार म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिलं आणि यावर उपाय म्हणून 12 डब्यांच्या लोकलचं टप्प्याटप्प्याने 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावं, सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची पद्धती अनिवार्य करावी आणि विविध स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत बोलताना केली।